राज्यामध्ये 5 टप्प्यांमध्ये निवडणुका ही पार पडणार आहे. त्यातून 3 टप्प्यांचे पार झाले आहेत. पुढील 2 टप्प्याचे आता येणाऱ्या काळात होणार आहेत. त्यामध्ये मुंबईमध्ये जो शेवटच्या टप्प्यात पडणार आहे आणि त्याविषयी आपण बातचीत करूया. जे निवडणूक आयोग आहे, जे अधिकारी त्यांच्याशी बातचीत करूया. सर, कशी प्रकारची तयारी झाली आहे? शेवटचा टप्पा हा मुंबईमध्ये पार पडणार आहे. 6 लोकसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक कशा प्रकारची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे? मुंबई उपनगर जिल्ह्याबाबत आपण बोलतोय. मी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई उपनगर म्हणून सांगतोय. आपल्याकडे 4 लोकसभा मतदारसंघ आहेत. 4 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी मागे घेण्याची मुदत काल संपली दुपारी 3 वाजता आणि चिन्ह वाटप झालेलं आहे. आज 87 उमेदवार जे आहेत ते ह्या 4 जागांवर निवडणूक लढवत आहेत. आपल्याकडे मतदार यादीनुसार आता अंतिम झालेल्या मतदार यादीनुसार 74 लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. त्यातले 44 लाख मतदार पुरुष आहेत, 30 लाख स्त्रिया आहेत. प्रथमतः मतदान करणाऱ्यांची संख्या जवळपास 84,000 आहे. आपल्याकडे जवळपास 7,383 मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्रांवर काम करण्यासाठी 40,000पेक्षा जास्तच्या कर्मचाऱ्यांची आपल्याकडनं नियुक्ती झालेली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये 2,700पेक्षा जास्त 85पेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग असलेल्या मतदारांनी घरून मतदान करण्याचा अधिकार त्यांचा जो निवडणूक आयोगानं दिला आहे तो निवडला आहे आणि त्यांची मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आपल्याकडनं 200पेक्षा जास्त टीम्स कार्यरत आहेत. 11-12 मेच्या दरम्यान ह्या मतदारांचं मतदान घडवून आणण्याची आमची नियोजन आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या कामासाठी नेमलेले कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी यांनी देखील मोठ्या प्रमाणावर पोस्टल बॅलेट पेपरद्वारे मतदानाची मागणी केलेली आहे आणि त्यांनाही आपण 14 ते 19च्या दरम्यान ह्या सुविधा उपलब्ध करून देतो आहे. आपल्याला कल्पना आहे की दिव्यांग मतदारांसाठी आपण प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एका विशिष्ट रूटवर लो फ्लोअर बसेस बेस्टच्या सहाय्यानं आपण फिरवणार आहोत दिवसभर. त्या बसेसमधनं सहज मतदाराला त्या बसमध्ये जाता येईल, उतरता येईल आणि मोफत सेवा उपलब्ध असेल. मतदान केंद्रापर्यंत जाणं आणि मतदान झाल्यानंतर घरापर्यंत येणं. त्याचबरोबर प्रत्येक मतदान केंद्रावर एक आपल्याकडे व्हीलचेअर किमान एक असणार आहे. मतदारांना बसण्यासाठी सावलीची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय असणार आहे आणि कमीत कमी वेळामध्ये मतदाराचं मतदान पूर्ण व्हावं यासाठी वेगवेगळ्या ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्याचा एक कृती आराखडा आमच्याकडे तयार आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. सर, या संपूर्ण जेव्हा प्रक्रिया सुरू झाली निवडणुकीची त्या दरम्यान अनेक कारवाई उपनगरमध्ये करण्यात आली. त्या संदर्भात थोडक्यात माहिती द्या सर. केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत त्यांच्याकडनं जवळपास 17 कोटींपेक्षा जास्तची रोख रक्कम जी आहे ती आक्षेपित करण्यात आलेली आहे आणि ज्या यंत्रणा आमच्या पातळीवरनं नेमलेल्या आहेत त्यांच्याकडनं 1.5 कोटीची रक्कम आक्षेपित करण्यात आलेली. आता ही आक्षेपित रक्कम जी आहे ही कायदेशीर आहे नाही हे निश्चित करून ती जप्त करायची की मोकळी करायची याबाबतचे निर्णय जे आहेत ती संबंधित यंत्रणा घेत असते. त्याचबरोबर जवळपास आपल्याकडे 1 कोटी रुपयांची दारू जप्त करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यवाही आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत आणि निवडणूक पार पाडेपर्यंत ह्या कारवाई सुरूच राहतील. सर, अनेकांनी आचारसंहितेचा भंग देखील केला असेल, त्या संदर्भात तक्रारी देखील आल्या असतील. तशा किती तक्रारी आल्या, अशा किती तक्रारीवरती तुम्ही कारवाई केली आहे? सी व्हिजिल नावाचं जे ॲप आहे ज्याच्यावर कोणीही तक्रार करू शकतं त्याच्यावर कालपर्यंत जवळपास 300पेक्षा जास्त तक्रारी आलेल्या आहेत आणि ज्या तक्रारींमध्ये आचारसंहिता भंगाचे काही प्रकरणं जर निदर्शनाला आले तर संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार आणि सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. सर, निवडणुकीमध्ये जनजागृती हे देखील खूप महत्त्वाचे असते. जनजागृती आपल्या अधिकाऱ्यांकडून कुठे कुठे आणि कशा प्रकारे करण्यात आली होती? ते आपल्याकडे मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी जी आहे ती नेहमीच राज्याच्या टक्केवारीपेक्षा कमी असते. ती टक्केवारी सुधारावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करतो आहे. त्याच्यामध्ये मुंबई महापालिका फार मोठं योगदान देते आहे. मुंबई महापालिकेचे आशा वर्कर्स, अंगणवाडी ज्या सेविका ज्या आहेत त्यानंतर कम्युनिटी हेल्थ वर्कर्स, त्यांच्याचबरोबर हे आपले जे घनकचरा व्यवस्थापनातले कर्मचारी जे आहेत हे देखील त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि मतदानाच्या दिवशी
मतदाराला घराच्या बाहेर काढून मतदानापर्यंत केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. याचबरोबर सहकारी गृहनिर्माण संस्था 25,000 आहेत मुंबई शहरामध्ये. त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांच्या आम्ही बैठका घेतो आहे. कायद्यानं त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि अधिकारही दिलेले आहेत. अशा सहकारी गृहनिर्माण संस्थांचे जे चेअरमन आणि सेक्रेटरी आहेत त्यांना सहकार कायद्यानुसार बूथ लेवल व्हॉलंटियर म्हणून नेमण्यात आलेलं आहे. त्यांची देखील आम्हाला मोठ्या प्रमाणावर या कामासाठी मदत होत आहे. सर, या निवडणुका महोत्सव निमित्त तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल, मुंबईकरांना स्पेशली काय आवाहन कराल? मुंबईकरांनी 100% मतदान केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. सुट्ट्या येत राहतात, जात राहतात, परंतु 5 वर्षातनं एकदाच ही मतदानाची संधी येते आणि ती संधी कोणी गमावू नये. आपलं राज्य कोणी चालवावं, आपल्यासाठी निर्णय कोणी घ्यावेत हे ठरवण्याचा आपला अधिकार जो संविधानानं आपल्याला दिला आहे तो अधिकार आपण गाजवला पाहिजे. तो अधिकार आपण अंमलबजावणी केली पाहिजे. 100% मतदानाला नागरिकांनी गेलं पाहिजे असं मी त्यांना आवाहन करू इच्छितो. नक्कीच धन्यवाद सर. आपल्यासोबत निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर होते. जास्त लोकांनी मतदान करा असं आव्हान त्यांच्याकडून करण्यात आलं. मात्र मुंबईकर 20 मेला किती टक्क्यांनी मतदान करणं हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई.